नमस्कार मंडळी. नमस्कार. तर स्वागत आहे सगळ्यांचं ब्लॉग मध्ये. ही समुपाव कशी पाहू राहिली. तर आज शनिवार आहे. आमच्या इथला बाजार राहतो. दिवसभर काही टाइम भेटला नाही. संध्याकाळी 6:15 आहे ना. हा 6:15 गेली सोनूज पप्पा बाजाराला आणि दिवसभर आमच्याकडे आज पाऊस चालू आहे. हा तर आता वाजले 7. मी पाऊण तासात जाऊन बी आलो बाजार करून. 4 किलोमीटर आहे. तर पटपट पटपट बाजार केला आणि लगेच जाऊन आलो. लय पटकन आले पण तुम्ही. पावसाच्या भीतीनं. हो आभाळ तसंच आहे अजून म्हणजे थोडा उघडला होता. म्हणलं वल्ल होईन मी. तर जायचं नव्हतं पण सोनूश मम्मी म्हणे जा आणा जरा आत्तावर भाजीपाला. खूप परेशानी होती ताई बाजार नसल्यावर. आणि मध्ये जे मंडी भरती आमची इथं त्या मंडीतून सोनूज पप्पाने जर भाजीपाला आणला तो खूप महाग बसतो. मी यावेळेस माझ्या मम्मीकडूनच आणला होता येताना भाजीपाला. तर तो आम्हाला गेलो 2-4 दिवस. मागच्या शनिवारी पण आम्ही बाजाराला गेलेलो नव्हतो. पण यावेळेस त्यांना म्हणलं बाकी सगळे कामं सोडत संध्याकाळच्या वेळेस का ना पण बाजार करून आणा. ते बघा एवढी मोठी थैली भरून आणलेली. काय काय आणलं दाखवते. हा महत्वा काय काम केलं आज. आज मक्काच बी लावलं आणि पाणीच होता. मक्काचं बी लावलं म्हणजे जर तुटा पडेल होते ते लावलं जर मक्कात कोणीतरी खाल्लं होतं म्हणजे ते खाल्लं ना. खाल्लं बांधा बंदऱ्यानं खाल्लं. हा कशानं खाल्लं. हरणं आहे ना. खाल्लं असं. म्हणजे असं उगल्यावर खाल्लं वाटतं ते. तर काय काय बाजार केला दाखवतो तुम्हाला. आम्हाला अद्रकच नव्हती. आलं आहे ना. आलं आलं एवढी ओली कस काय हो? आता पाऊसच चालू आहे ना. हा मस्त आहे बघा. हा थोडी कवळी काय करू. हा मी गडबड सडबड घेतली कारण सगळा बाजार केल्यावर ध्यानात आला अद्रक घेतली नाही. आणि मला लसूण ते अद्रक ते कोथिंबीर हा. 3 गोष्टी खूप लागतात. लसूण अद्रक कोथिंबीर खूप लागते मला. हा तर अद्रक आणली. अजून याच्यात भातकं आहे. भातकं म्हणजे चिवडा. शेव चिवडा. तर 2 प्रकारचं कसं काय आणलं. हा तर ते सांगतो तुला. ह्यो पावशेर शेव चिवडा आणला म्या. हा का ही पपडी दिसती मला ही. पपडी आहे. ही आणली म्या बाबासाठी आपल्या. 2-3 दिवस जेव्हा लागली ना हा. तवा त्याला खाऊ घाला. आमचे बाबा आहे आता आथरुणाला पडले. आजोबा माझे. अरे नाही ना हिनं काय खाल्लं. काकडी खाती ती काकडी. काय खाल्लं बाई. त्या पहा. काकडी खाती ती. देऊ नको सर्दी होती काकडीनं. त्याला आता काय काही खाता येत नाही काही म्हणजे नाही. दात नसल्यामुळे त्यांना असं चावून नाही खाता येत. हा. बारीक चुरून खाऊ घालावं लागतं. म्हणजे जेवण बी त्यांना चुरूनच आहे. पोळी बिळी. तर त्यांच्यासाठी ती पापडी आणली. असं आणि मोठी काही चिवडा. थोडीशी. चिवडा मी एकदम भारी आणला. सोड वाटलं तर बांधून ठेवू नंतर. तळल ना की कसा चिवडा राहतो. बाजारामधलं. हा आणला सोड. समूह घालून बरं हात. हो बरं खायचं दिसलं की तिखट तसंच आहे. कर. बापरे. तर हे बघा शेव चिवडा आहे हा. आणि असा कढीपत्ता तळलेला देता बरं का ताई आमच्याकडे वरतून टाकून. आणि मिरची पावडर मारून आणलं म्या. बापरे. आणि यात सगळं असतंय. शेंगदाणे डाळ्या. इकडे हात न घालून मिरची पावडर मारेल त्याच्यावर. तू शेव काय बेटा बाबाला आणलेली. हा 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 तिखट. बाबाला आणलेली. हा हे काय तू हे काय घे घे. हा मम आहे मम घे. तर हे असं आणलं आणि भाजीपाला दाखव पाटापाटा. हा आता याला बांधा तुम्ही. बांधून कॅरबॅग मध्ये ठेवा दोन्ही. हा व्यवस्थित आहे. कोण तोंड मोकळं आहे. हा हा त्याला चांगलं बांधा. 2 प्रकारचे वांगे आणले का. हा हे मोठं वांग दाखव. हा हे बघा हे आणलं मी 20 रुपयाचं अर्धा किलो. भरतासाठी भरीत खायची इच्छा झाली जरा. पुढचं दाखव. मस्त आहे हो. थांब समोर काठी बिटे लागन बेटा. आणि हे वांगे आणले परत गावरान आहे ना. याच्यामध्ये किराणा सामान. ही समुपा कसं पांगून देऊ राहिली इकडे. तुम्ही सांगितले ते शेंगदाणे हा मायनं सांगितले होते. काय किलो भेटले. तर 330 रुपये का काहीतरी 230 का 330 रुपये मध्ये 200 ग्रॅम ते आपलं प्रवीण मसाला आहे का त्यो आणि शेंगदाणे आणले मी. तुम्हाला माहिती ताई आम्ही मागच्या वर्षीच फक्त भैमुग लावला नाही. त्याच्या अगोदरच्या वर्षी 2 वर्ष आम्ही भैमुग लावला होता. तर आम्हाला 12 महिने शेंगा फुटल्या त्या ना त्या. 12 महिने शेंगा फुटल्या होत्या. मी एवढे मोठे मोठे घालत होतो. फोडल्या की चालल्या फोडल्या की चालल्या. तर या वर्षी आम्ही भरपूर लावलेलं आहे. घरचे शेंगदाणे असले का तर आठवत नाही. बाहेरचे गप्प पैसे जाते. हे गिलके आणले पहा. आमच्याकडे चोपडे दोडके म्हणतं. कोणी पारशे दोडके म्हणतं आहे ना. भजेले भारी लागते बाई त्याची. हा भाज्यात मस्त लागतं. आणि कोथिंबीर चांगली आणली सोनूश पप्पा. 10 रुपयाची ती. मस्त आहे. आणि याच्यात गवारी शेंगा आहे ना.
हा गवारी शेंगा बी कवळ्या आणल्या मस्त. मस्त कवळ्या कवळ्या शेंगा आणल्या गवारीच्या. कवळ्या असल्या ना तर चवदार लागत्या. त्याचे दोन्ही कुणाचे फक्त असं करून त्याला तळून घ्यायचे मस्त तेला मिठामध्ये, भारी लागते. ही गड्डी कशाची आहे बापा? आणि झाले 1-1.5 महिना आहे ना मग हा आम्ही ही भाजी खातोय आंबाड्याची. रात्रीच आमच्या बाजाराच्या याच्यामध्ये एक तरी गड्डी, थोडीशी सुक्की करतो. आणि ती ही गड्डी आता 3दा करते. हा तर ही 15 रुपयात आणली मी. चांगली भेटली आज आणि मोठी आहे. हा लय मोठी है आहे. ना? म्हणजे आता आमच्या 2 भाज्या तर 3 भाज्या हा. आरामशीर होत्या. आम्ही थोडीच करतो ना तोंडी लावायला, कांदा वगैरे टाकून भारी लागती. तर ही भाजी आमच्या घरी सगळ्याला आवडती बरं का. जेवढा जास्त कांदा टाकलेला रेन या भाजीत तेवढी चविष्ट लागते. तर सोनूश बाप्पाने आणल्या बोंगाड्या मिरच्या. बोंगाड्या म्हणजे कमी तिखट. तर ठेस्यासाठी याच पाहिजे बघा. आणि दुसऱ्या मिरच्या आहे आमच्याकडे अर्धा किलो, ज्या तिखट आहे त्या. तर सगळं मी 15 रुपये पावशेरनं आणलाय हा भाजीपाला. फक्त ह्या ज्या मिरच्या दिसताय तुम्हाला तळायच्या 23 रुपये पावशेर भेटल्या. पावशेर टमाटे आणले, 3च टमाटे आले त्याच्यात. आणि कारले बघा कसे आणले सोनूश पप्पानी. हा ते मग 4 दुकानं हिंडायचं जीवावर येतं ना. हे थोडेसे बारीक बारीक आहे. तर असं पण आहे. माहिती का, पोपटी कारल्यापेक्षा आहे ना जी हिरवे कारले असते ना तर कमी कडू असते. पोपटी कारली जास्त कडू असते. आणि ती डाळ आणली पहा तिकडं, ही डाळ आणली त्यांनी मुगाची, शेतकऱ्याकडून आणली. आमच्याकडं नव्हती ना. तर मग पण यावर्षी आम्ही उडीद, मूग, भुईमुगाच्या शेंगा, सगळं तीळ सगळं घरचं लावलेलं आहे. 30 रुपये पावशेर भेटली ती मला. चांगली भेटली. हा साली सकट खायला पाहिजे तर साली सकटच खायची. म्हणजे अशी खुड मिरच्याची आहे ना चांगली हा. लागते. अशी खुडून मिरच्या टाकून जिरं मोहरी टाकून मस्त लागते चवदारी डाळ. त्याच्यासोबत बाजरीची भाकर. तर आम्ही कधी बाजार करतो कधी करत नाही, पण भाजीपाला पाहिजेच घरात, आहे का नाही. पाहिजे. माणूस कसं आरबळत नाही, पटकन करतो. आणि हा. नसलं की एवढं अवघड होऊन जातं ना. आणि व्हिडिओ छोटाच होता है ना. हा तर चला, धन्यवाद. बाय बाय. बाय.